नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 22 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, कापूस बाजारभावासंबंधी कालच्या बाजार सत्रामध्ये काही मोठी घडामोड कापसाच्या बाजारभावामध्ये बघायला मिळाली असून काही ठराविक बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये अचानक उसळी आलेली आहे. जवळपास 8,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभाव हे गेलेले असताना, ठराविक बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये उसळी बघायला मिळत असताना, त्या ठिकाणी आगामी काळामध्ये आणखीन बाजारभावात वाढ होते की काय अशी शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून, काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेपल. या ठिकाणी कापसाची आवक होती 7,000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 6,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपयापर्यंत सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव निघाले आहेत. त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल 763 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,640 रुपये, सर्वसाधारण दर 7,460, तर जास्तीत जास्त दर 7,840 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा कापूस लोकल या ठिकाणी मित्रांनो 50 क्विंटलची आवक होती, परंतु बाजारभावामध्ये या ठिकाणची स्थिरताच बघायला मिळाली असून सर्वसाधारण कमीत कमी आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 7,900 रुपयापर्यंत निघाले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नरखेड जिल्हा नागपूर कापूस नंबर 1 141 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मौदा कापूस लोकल 130 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघाले आहे 6,830 रुपये, सर्वसाधारण दर 7,100, तर जास्तीत जास्त दर 7,400. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल 3,986 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,425 रुपये, सर्वसाधारण दर 7,530, तर जास्तीत जास्त दर 7,625. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,650 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,450, तर कमीत कमी दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुलगाव, आणि या ठिकाणी मला वाटते राज्यातील सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी नोंद झालेले आहे. जवळपास 8,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मध्यम स्टेपल सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,950 रुपयापर्यंत निघालेले असून या ठिकाणची आवक होती मित्रांनो 1,520 क्विंटलची. त्यानंतर सोनपेठ कापूस मीडियम स्टेपल 285 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल 150 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,430 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये. त्यानंतर अमरावती कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 110 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,590, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो पारशिवनी कापूस H6 लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी आहे जवळपास 1,200 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,340 रुपये, सर्वसाधारण दर 7,550, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर आरवी कापूस मीडियम स्टेपल आवक या ठिकाणी आहे 3,440 क्विंटलची. कमीत कमी दर निघाले आहे 7,360 रुपये, सर्वसाधारण दर 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक या ठिकाणी 840 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,930 रुपये, सर्वसाधारण दर 7,335, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सेलू 3,700 क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,550 रुपये, सर्वसाधारण दर 7,390, तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती 770 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, मागच्या आठवड्याच्या तुलनेत या मागच्या 2 दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये हळूहळू वाढ होताना बघायला मिळालं असून कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभाव हे
8,000च्या पुढे जाताना बघायला मिळालं आहे. आगामी काळामध्ये आणखीन कापसाच्या बाजारभावामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता बाजारकडून व्यक्त होत असून या महिन्याच्या शेवटी जवळपास 8,500च्या वरचा टप्पा गाठण्याची शक्यता कापूस बाजारभावामध्ये दिसत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.